वर्ग 9वी इतिहास व राज्यशास्त्र पाठ 9वा बदलते जीवन भाग 1। या व्हिडिओमध्ये आपण पाहूया पाठ, त्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपणास मिळेल एक ऑनलाईन टेस्ट ज्याचे मार्क्स आपणास लगेच कळतील आणि सोडवूया स्वाध्याय। संविधानाप्रमाणे सर्व भारतीय समान असून धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे। सर्व नागरिकास भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा, संघटित होण्याचा अधिकार आहे। संविधानातील तरतुदीमुळे समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात बदलाला सुरुवात झाली। हॉटेल, उद्याने अशा सार्वजनिक ठिकाणी सर्वांना मुक्त प्रवेश झाला। एकत्र कुटुंब पद्धतीचा देश हे भारताचे वैशिष्ट्य आहे, पण जागतिकीकरणामुळे विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळाली। संविधानात कल्याणकारी राज्याची नोंद करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे। स्वातंत्र्योत्तर भारतासमोर समाजातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विषमता दूर करणे, दुर्बल घटकांचा विकास करणे, त्याचप्रमाणे अनुसूचित जाती आणि अल्पसंख्याक या वर्गाचा विकास करणे हे आव्हान होते। भारत सरकारने 14 जून 1964 मध्ये स्वतंत्र समाज कल्याण खात्याची स्थापना केली। अनुसूचित जाती व जमातीसाठी शैक्षणिक शिष्यवृत्त्या, शिक्षण व शासकीय सेवेत राखीव जागा आणि संसद व विधिमंडळात प्रतिनिधित्वासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या। संविधानात शासनाची प्राथमिक कर्तव्य जनतेचे राहणीमान वाढवावे, त्यांचे चांगले पोषण व्हावे व सार्वजनिक आरोग्य सुधारावे हे नोंदलेली आहेत। 1962 मध्ये तामिळनाडूमधील वेल्लूर येथील डॉक्टर गोपीनाथ यांनी यशस्वी ओपन हार्ट शस्त्रक्रिया केली। 1971 मध्ये वेल्लूरच्या डॉक्टर जॉनी व डॉक्टर मोहनराव यांनी जीवित व्यक्तीने दान केलेल्या मूत्रपिंडाचे रुग्णाच्या शरीरात यशस्वी प्रत्यारोपण केले। 1978 मध्ये कोलकाता येथे डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली गर्भधारणा तंत्राचा यशस्वी प्रयोग होऊन दुर्गा या भारतातील पहिल्या मुलीचा जन्म झाला। 1995 मध्ये पोलिओ आटोक्यात आला। शहरात किंवा नागरी क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित होण्याच्या प्रक्रियेस शहरीकरण असे म्हणतात। मृत्यू दरातील घट, औद्योगिकीकरण, रोजगाराच्या संधी व व्यापार यामुळे नागरी लोकसंख्या वाढत आहे। स्थलांतर थांबवण्यासाठी महानगराच्या वाढीवर नियंत्रण ठेवणे, आर्थिक विकासाचा समतोल राखणे आणि ग्रामीण भागात आवश्यक सेवा सुविधा पुरवणे आवश्यक आहे। स्वतंत्ररित्या किंवा सामूहिक रीतीने कसत असलेल्या जमिनीजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या कायम वस्तीला गाव असे म्हणतात। खेड्यांचे स्वरूप हे वेगवेगळे असते। सभोवती शेती आणि मध्ये वसलेली घरे हे भारतीय खेड्यांचे वैशिष्ट्य आहे। शेती तंत्र बदलणे, जलसिंचन वाढवणे, शिक्षणाचा प्रसार करणे, ग्रामविकास करणे यासाठी सामूहिक विकास योजना सुरू करण्यात आली। ग्रामीण भागाने शहरी भागाला अन्नधान्य, भाजीपाला व अनेक औद्योगिक विभागांना श्रमिक पुरवले, नैसर्गिक साधन संपत्तीची देखभाल केली। आर्थिक व्यवसायांचा विकास करणे, सामाजिक गरजा व सुविधांचा विकास करणे, जलसिंचन प्रकल्पास गती देणे ही ग्रामीण विकासासंदर्भातील आव्हाने आहेत। स्वच्छता व आरोग्याच्या सुविधांचा अभाव, पिण्याच्या पाण्याची सोय असणे, स्वच्छतागृहांचा अभाव, अपुरे विद्युतीकरण, दर्जेदार शिक्षणाची सोय नसणे ह्या ग्रामीण भागातील समस्या आहेत। 1962 साली महाराष्ट्रात जिल्हा परिषदा स्थापन झाल्या। खत प्रकल्प चालण्यासाठी, कूपनलिकांसाठी, पंखा, दूरदर्शन इत्यादी यंत्रासाठी, विद्यार्थ्यांना रात्री अभ्यास करण्यासाठी ग्रामीण भागात विद्युतीकरणाची गरज आहे। 1969 साली ग्रामीण विद्युतीकरण निगम मंडळाची स्थापना करण्यात आली। ग्रामीण औद्योगिक विकास होण्यासाठी ग्रामोद्योग नियोजन समितीची स्थापना करण्यात आली। शिक्षणातील प्रगतीसाठी युनेस्कोने 1972 मध्ये महाराष्ट्राला साक्षरता प्रसार गौरवाचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक दिले।
प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. डॉक्टर गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात वेल्लूर या शहरात पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली. जयपूर फूटचे जनक म्हणून डॉक्टर प्रमोद सेठी यांना ओळखले जाते. प्रश्न 2. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. डॉक्टर एन गोपीनाथ ओपन हार्ट शस्त्रक्रिया, रामचंद्र शर्मा कुशल कारागीर, डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय टेस्ट ट्यूब बेबी, डॉक्टर मोहनराव पोलिओ. चुकीची जोडी डॉक्टर मोहनराव पोलिओ. प्रश्न 3. पुढील संकल्पना स्पष्ट करा. कुटुंब संस्था. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात कुटुंब संस्था ही भारतीय समाजाची एक प्रमुख ओळख होती. भारत एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जायचा. परंतु जागतिकीकरण, औद्योगिकीकरण यामुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ लागले. एकत्र कुटुंब पद्धतीचे विघटन होऊ लागले. विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. कुटुंब एकत्र असो की विभक्त, ही एक सामाजिक संस्था असून तो प्रत्येक समाजातील एक मूलभूत समूह आहे आणि ही कायमस्वरूपी टिकणारी संस्था आहे. जयपूर फूट तंत्रज्ञान. जयपूर फूटच्या शोधाने भारतातील दिव्यांगांचे आयुष्य बदलून गेले. 1968 पूर्वी एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर उर्वरित आयुष्य अडचणीत काढावे लागे. यावर उपाय म्हणून डॉक्टर प्रमोद सेठी यांनी कुशल कारागीर रामचंद्र शर्मा यांच्या मदतीने कृत्रिम हात, पाय, नाक, कान तयार केले. या अवयवांमुळे दिव्यांग रुग्ण अनवाणी व खडबडीत जमिनीवरून चालणे, पळणे, शेतातील कामे करणे, झाडावर चढणे, गिर्यारोहण करणे अशी कामे सहजपणे करू शकतात. शिवाय या कृत्रिम पायावर बूट घालण्याची गरज नसल्याने बुटांचा खर्च वाचतो. दिव्यांग व्यक्ती सुदृढ माणसांप्रमाणेच काम करतो. शहरीकरण. शहरात किंवा नागरिक क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित होण्याच्या प्रक्रियेस शहरीकरण म्हणतात. नागरीकरण घडून येण्यास वाढीव लोकसंख्या हे एक महत्त्वाचे कारण आहे. हवा, पाणी, समूह जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक व सामाजिक संस्था हे घटक नागरीकरणावर परिणाम घडवून आणतात. मृत्यूदरातील घट, औद्योगिकीकरण, ग्रामीण भागातील रोजगाराची अनुपलब्धता, शहरातील रोजगार संधी व व्यापार स्थलांतर यामुळे नागरी लोकसंख्या वाढत आहे. शहरावर येणारा ताण थांबवायचा असल्यास गावामध्ये रोजगार उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण भागात आवश्यक सेवा व सुविधा पुरवणे आवश्यक आहे. बदलते आर्थिक जीवन. पूर्वी गावांचे जीवन आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होते. गावातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून असत. शेतीतील उत्पादन कारागिरांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून वाटण्यात येत असे. आता ही परिस्थिती बदलली आहे. वस्तुविनिमय पद्धती जाऊन व्यवहार चलनात होऊ लागले. शेतीशिवाय शेतीशी निगडीत जोडधंदे सुरू झाले. खेड्यांचे विद्युतीकरण झाले. सिंचन व्यवस्था व वाहतूक यात सुधारणा झाली. नागरी समाज बिगर शेती उत्पादन व सेवा व्यवसायाशी जोडलेला आहे. औद्योगिकीकरणामुळे ग्रामीण आणि शहरी आर्थिक जीवन पूर्णतः बदलून गेले आहे. प्रश्न 4. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. 1978 पूर्वी भारतात दरवर्षी जन्माला आलेल्या 10 मुलांपैकी 6 मुले जन्मानंतरच्या पहिल्या वर्षातच प्राणघातक संकटांना सामोरे जात होते. पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, डांगे खोकला यांचा त्यात समावेश होता. औषधोपचाराअभावी मृत्यूंची संख्या जास्त असे. या रोगांवर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम सरकारने हाती घेतला. 1955 मध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. यामुळे पोलिओ आटोक्यात आला.
ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या पंचवार्षिक योजनांमध्ये ग्रामीण भागाच्या विकासाला महत्त्व दिले होते. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची खूपच कमतरता होती, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असे. महाराष्ट्र राज्य निर्मिती झाल्यानंतर सरकारने ग्रामीण पाणीपुरवठा आणि लोकांचे आरोग्य याकडे लक्ष दिले. ग्रामीण भागात विहिरी खणणे आणि नळाद्वारे लोकांना पाणीपुरवठा करणे या हेतूने शासनाकडून ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. 1971 अखेरी 1677 छोट्या पाटबंधाऱ्यांची कामे पूर्ण करण्यात आली. प्रश्न 5. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. संविधानाप्रमाणे कोणत्या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे? भारतीय समाजात धर्म, जात इत्यादी कारणांवरून भेदभाव पाळले जात असत. कनिष्ठ मानल्या गेलेल्या जातीतील लोकांचे जीवन तर अत्यंत हलाखीचे होते. त्यांना कुठलेही अधिकार नव्हते. स्वातंत्र्य मिळाल्यावर भारताचे संविधान तयार झाले. संविधानाने समानतेचे तत्त्व स्वीकारून धर्म, वंश, जात, लिंग, भाषा किंवा जन्मस्थान या कारणांवरून नागरिकात भेदभाव करण्यास मनाई करण्यात आली. 2. समाज कल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे? समाज कल्याण कार्यक्रमाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. 1. कल्याणकारी राज्य निर्माण करणे. 2. भारतीय नागरिकांना पूर्ण रोजगार देणे. 3. आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देणे. 4. शिक्षण आणि विकासाची संधी सर्व नागरिकांना उपलब्ध करून देणे. ग्रामीण विकास संदर्भात कोणती आव्हाने आहेत? ग्रामीण विकासाच्या संदर्भात आपल्या देशासमोरील पुढील आव्हाने आहेत. 1. सामाजिक गरजा व सुविधांचा विकास करणे. 2. आर्थिक व्यवसायांचा विकास करणे. 3. सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक दृष्टिकोनात बदल घडवून आणणे. प्रश्न 6. सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात भारतात झालेल्या ठळक घडामोडींचा थोडक्यात आढावा घ्या. स्वातंत्र्योत्तर काळापासून भारतीय जनतेचे सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी अनेक पावले उचलली गेली. 1. आरोग्य आणि समाज कल्याण खात्यामार्फत प्राथमिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली. 2. ॲलोपॅथी, युनानी, होमिओपॅथी, आयुर्वेद या पद्धतींना मान्यता देऊन लोकांचे आरोग्य चांगले राखण्याचा प्रयत्न केला जात आहे. 3. डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली ओपन हार्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाली. 4. डॉक्टर प्रमोद सेठी यांच्या जयपूर फूटच्या शोधाने दिव्यांगांसाठी कृत्रिम अवयव तयार करण्यात येऊ लागले. 5. डॉक्टर जॉनी व डॉक्टर मोहनराव यांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. 6. डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली टेस्ट ट्यूब बेबीचा यशस्वी प्रयोग झाला. 7. पोलिओ, गोवर, धनुर्वात इत्यादी रोगांवर मात करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. 8. 1995 मध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढील पाठासह.